नमस्कार सर्वांना, सोनाई एंटरप्राइजेसमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एक नवीन टेक्निक यूज केलेली आहे. हे माझ्या मागं जे दिसतंय ते आहे 5 HP शक्ती कंपनीचं सोलर. यामध्ये आपण काय केलेलं आहे की 5 HP वरती इथे शेजारी विहीर आहे. सर विहीर दाखवा. विहीर दाखवा. विहीर बघा, इथे शेजारी विहीर आहे आणि त्या साईडला समोर तिकडे बोरवेल आहे बघा. बोरवेल बरोबर. तर हे विहीर आता घ्या इकडे. आता आपण काय केलंय की विहीर आणि बोरवेल ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला अल्टरनेट चालवायच्यात. कारण की जर आपल्या विहिरीला उन्हाळ्यामध्ये पाणी कमी होतं त्यामुळे बोरला पाणी असतं, बोरवेलला जास्त पाणी असतं. त्यामुळे आपण काय केलं की बोरवेलमध्ये सेपरेट सोलरचीच मोटर टाकलेली आहे आणि विहिरीमध्ये सोलरची सेपरेट मोटर टाकलेली आहे. फक्त असं आहे की एक मोटर आहे आपली 3 HP ची बोरवेलची आणि दुसरी मोटर आहे 5 HP ची. जसं दोन्ही मोटर जर 5 HP च्या असतात तर काही अडचण नाही, फक्त आपल्याला कनेक्शन चेंज करावे लागले असते. पण आता यामध्ये आपण चेंजेस असे केलेत की एक मोटर 3 HP ची असल्यामुळे हे बघा, हे जे कंट्रोलर दिसतंय तुम्हाला, हे कंट्रोलर आहे 5 HP चं आणि याच्या बाजूचं जे कंट्रोलर इकडून द्या, हे जे कंट्रोलर आहे हे आहे 3 HP चं. तर आपण काय केलेलं आहे की या दोन्ही कंट्रोलरवरती हे 3 HP ची पण मोटर चालवतोय आणि ही 5 HP ची सुद्धा मोटर चालवतोय. आता मी तुम्हाला मोटर चालू करून दाखवते की विहिरीची मोटर चालू केल्यानंतर विहिरीचं पाणी येईल आणि त्यानंतर बोरवेलचं अल्टरनेटमध्ये. तर मी सगळ्यात सुरुवातीला काय करतोय, विहिरीचं कनेक्शन करतोय. म्हणजे जे 5 HP ची मोटर आपण विहिरीमध्ये टाकलेली आहे तर ते आपण कनेक्शन करतोय. तर मित्रांनो बघा, हे जे कनेक्शन आहे हे रेग्युलर कनेक्शन केलेलं आहे आपण. त्यानंतर आपल्याकडे आता स्क्रीनमध्ये, आता मित्रांनो बघा, स्क्रीनमध्ये हे 5 HP चं कंट्रोलर जे आहे ते चालू झालेलं आहे. आता तुम्हाला मी मोटर स्टार्ट करून दाखवेल आणि पाणी जे येतंय ते पाणी कशा पद्धतीने विहिरीचं पाणी येणार आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे. आपण स्टार्ट केलेली आहे. हाल आपण जाऊ सगळे स्टार्ट केलेली आहे मोटर. आपण आता विहिरीची मोटर स्टार्ट केलेली आहे. तर मित्रांनो हे पहा, हे आहे विहिरीचं पाणी जे की आपण 5 HP ची मोटर यूज केलेली आहे आणि 5 HP चं कंट्रोलर वापरलेलं आहे. तर ते विहिरीचं पाणी आपण विहिरीची मोटर चालू केली त्यामुळे विहिरीचं पाणी आपल्याला आलेलं आहे. यानंतर आपण ही बंद करून आपण 3 HP ची बोरवेलची मोटर दाखवतोय. तर चला आपण पाहूया आता बोरवेलची मोटर 3 HP ची कशी त्याच सोलर पॅनलवरती दिसणार आहे. हे बघा, हे सोलर पॅनल आहेत टोटल आणि याच पूर्ण याच्यावरती आपल्याला विहिरीची मोटर, बोरवेलची मोटर 3 HP ची सुद्धा आपण स्टार्ट करणार आहोत. तर मित्रांनो आपण कनेक्शन हे अल्टरनेट केलेले आहेत. आता बघा, 3 HP ची जी मोटर आहे ती आपण बोरवेलमध्ये टाकलेली आहे. तर ते बोरवेलची मोटरचं कंट्रोलर हे स्टार्ट झालेलं आहे. आपण काय करतोय आता की बोरवेलचं जे मोटर आहे ती बोरवेलची मोटर स्टार्ट करतोय. आपण बोरवेलची मोटर स्टार्ट केलेली आहे. आता आपण पाहूया पाणी बोरवेलचं. तर मित्रांनो हे बघा, आपली बोरवेलची मोटर आहे आणि बोरवेलचं जे कनेक्शन आहे या पाईपने इथं आलेलं आहे आणि हे बोरवेलची मोटर आपण स्टार्ट केलेली आहे. हा पाण्याचा प्रेशर पाहू शकता तुम्ही. 3 HP ची मोटर आहे आणि पाण्याचा प्रेशर तुम्ही पाहू शकता. आता आपण काय केलेलं आहे, यामध्ये पाईप जो आहे तो जे सरांचा जो अगोदरची मोटर होती त्याचाच पाईप वापरलेला आहे. तरीसुद्धा त्याचा प्रेशर पहा मित्रांनो, 3 HP च्या मोटरचा प्रेशर अशा प्रकारे आपण वापरतो. प्लस हे जे घर आहे या घरासाठी आपण काय केलेलं आहे की हेच बोरवेलचं पाणी वर नेण्यासाठी ही मोटर अल्टरनेटमध्ये वापरतोय. तर मित्रांनो, जर कोणत्याही शेतकऱ्याला शेजारी विहीर आणि जर बोरवेल अशा प्रकारे असेल आणि त्यांच्याकडे 5 HP चा सेटअप आहे तर आपण त्यांना 3 HP ची मोटर देऊन त्यांना अशा प्रकारचं कनेक्शन करून देऊ शकतो. तर मित्रांनो आजच संपर्क करा. आणि त्यासोबतच समजा घर शेजारी आहे, तुम्हाला घराचा सुद्धा लोड चालवायचा आहे तर ते सुद्धा तुम्हाला सेटअप सोलरवरून, आता हे डिस्टन्स जास्त नाही आहे, हे 70-80 फूट डिस्टन्स आहे, एवढ्यावरती आपण घरासाठी सुद्धा लोड चालू करून देऊ शकतो. तर मित्रांनो आजच संपर्क करा. सोनाई एंटरप्राइजेस तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व्हिस प्रोव्हाइड करते. धन्यवाद सर्वांना.